उठा मॅडम उठा, तुमचे जिम इक्विपमेंट सज्ज आहेत, त्यांच्यावर स्वार व्हा. उठा उठा मॅडम उठा. उद्याची मुंबई श्रीमती तुमची वाट पाहते. उठा मॅडम उठा, ती कपाडात वर्षानुवर्ष गुदमरत पडलेल्या स्मॉल साईजचे टी शर्ट तुमची वाट पाहत आहे. उठा मॅडम उठा, तुम्हाला खूप मोठं ध्येय पूर्ण करायचंय. उठा मॅडम उठा, तुम्हाला ना मी आज चक्रासन शिकवणार आहे. उठा मॅडम उठा, उठा मॅडम, उठा मॅडम, उठा. मी इकडे शवासन करत होते. किती वेळ झाला? पाऊण तास. वजन कमी करायचंय ना, उठा मग. मॅडम, ओ मॅडम, कुठे रमलेस? चिमटा काढ. इन्सेप्शन झालं माझं. हा मॅडम तुम्ही जिम मेंबर आहात ना? या तुमच्या आई? अरे आई मैत्रीण आहे माझी, कॉलेज फ्रेंड. कसं आहे ना मॅडम, आजकालची तरुण पिढी ही फिटनेसकडे दुर्लक्ष करते. काय ती सुटलेली पोटं, तब्येतीची हेळसांड, काय ते बेडप शरीर. मॅम म्हणून मी ना जबाबदारी म्हणून त्यांच्याशी फिटनेसबद्दलच बोलत असतो. ऐका ना, मी काय म्हणत होते, तुम्ही कधीतरी वेळ काढून स्वतःशी पण बोलाल का जबाबदारीने? मॅम मी सेल्स पर्सन आहे. आज माझा फर्स्ट डे आहे, मी इंटर्न आहे, तर मी दिलेली वाक्यच फक्त बोलतो. तुम्ही याआधी कधी J9 फिटनेसला आलात? J9 फिटनेसमध्ये काय, मी आयुष्यात जिममध्येच पहिल्यांदा आली आहे. तुमचं जिम जॉईन करण्याचा मोटिव्ह सांगाल का मला? साधारण माझ्याकडे बघून काय मोटिव्ह असेल असं वाटतंय तुम्हाला? ते विचारावं लागतं, काय प्रोसिजर. तुम्ही तुमची मला पर्सनल डिटेल्स द्याल का? मी फॉर्म भरून घेतो. ओके. तुमचं नाव? अन्विता. हाईट? 5'1". वेट? ओके. मॅम वेट? या आय एम वेटिंग. मॅम वजन? वजन नाही केलं, नाही इतक्यात केलं नाहीये वजन. शेवटचं कधी चेक केलंय? इयत्ता 4थी. वजन नंतर करूया, आधी जिम बघून घेऊया. मॅडम हे बघा, जेंट्स वॉशरूम. मग आम्हाला कशाला दाखवलं? मॅम प्रोसिजर तुम्हाला मी गंमत दाखवतो. या मॅडम, हे बघा लेडीज वॉशरूम. आणि तुम्हाला सांगायला आवडेलच मला की जेंट्स आणि लेडीज वॉशरूम आम्ही वेगळं ठेवलेलं आहे. तुम्ही साधारण प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांची व्यवस्था वगळता सगळीकडे असंच असतं. मॅम मी तुम्हाला सांगितलं ना की मी इंटर्न आहे, तर मला जी वाक्य दिली तीच मी सांगणार. मग येता आजपासून वर्कआउटला? नाही आजपासनं नाही, उद्यापासनं. जिमचं शॉपिंग राहिलंय. मॅडम ही पेकफ्लाय मशीन आहे. हां, हे असं नाही, ह्याच्यात पेक्टोरल मेजर नावाचा मसल तुमचा वर्क होतो आणि आयसोलेट मुवमेंट असते. ही हे नाही, इथे वर्क होतं इथे. मॅडम ही लेग एक्सटेन्शन मशीन आहे आणि याच्यामध्ये तुमचे कॉर्ड रिसेप्स मसल वर्क होतात. हे नाही हो, यात तुमचे हे मसल वर्क होतात. मॅडम ही लॅट पुल डाऊन मशीन आहे.
आणि यामध्ये तुमचा लॅटिसिमस डॉर्साय मसल वर्क होतो. मला असं वाटतं मला जिम बदलायला लागेल. का? कारण तुम्ही जे मसल म्हणताय ते माझ्या शरीरात नाही आहेत. म्हणजे तुमच्याकडे पोटऱ्या, मांड्या, दंड, खांदे यांचं मशीन नाही आहे का? डाएट कसं सुरू आहे? चालू आहे. एक मिनिट, तू होतीस की त्या एपिसोडमध्ये? असं काय करतेस? आणि तुम्ही पण, जर तुम्ही आधीचा एपिसोड बघितला नसेल, डाएट एक दंतकथा, तर हा एपिसोड झाल्यावर पहिले तो बघा आणि आसोबाला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालं प्रमोशन करून? करावं लागतं ग पोटासाठी. पोटासाठी ना क्रंचेस ट्राय कर. मी क्रंचेस ट्राय केले पण मला ना चव नाही आवडली. म्हणजे यू नो व्हॉट, मला फ्रूट अँड नट्स जास्त सूट झाले. अगं क्रंचेस म्हणजे खायचे क्रंचेस नाही, हे क्रंचेस ट्राय कर. आणि डाएट चालू आहे म्हणे. अगं मस्त चालू आहे डाएट. 2 वेळा कुळथाची पिठी आणि स्टीम भात, एकदम सरांनी सांगितलं सारखं. काय? पिटी? कुळथाची पिटी नाही, पिटी पर्सनल ट्रेनिंग. हो. आणि स्टीम भात? स्टीम भात नाही, स्टीम बाथ. अगं वाफ घे. चला मॅडम, सूर्यनमस्कार करून घेऊया. मग मॅट कशाला? सूर्यनमस्कार करायचे ना. तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. कोणाला नमस्कार करताय? सूर्याला. तुम्ही म्हणालात ना सूर्यनमस्कार करायचे. अहो मला लहानपणापासून सवय, मी बाबांचं बघतच मोठी झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या आम्ही सूर्याला नमस्कार करतो. मला ॲक्च्युली चंद्र नमस्कार पण येतात, फक्त चतुर्थीला नाही, कारण चतुर्थीला नसतात ना कराय. मला का करताय? सूर्याला. छान चाललंय वर्कआउट बोटांचा. अगं ते पोस्ट वर्कआउट ग्लोची स्टोरी. Come on up. 1. Come up. 2. Good. Push harder. 3, 4, 5. एक मिनिट मॅडम, तुम्ही काय करता इथे? सर तुमचा जोर कमी पडतो, तुम्ही नीट उचलत नाही आहात. मॅडम हे तुम्हाला उचलायचं आहे, मी फक्त तुम्हाला टच देणार आहे. अच्छा, मला वाटलं तुम्ही उचलताय, मी टच द्यायचा आहे. पण कम ऑन, यू कॅन डू इट. तुझं बायसेप कितीचं आहे? 17, 17चा आहे, 18, 18चा आहे, 19, असं वाढत जातो. 20. नक्की सांग ना कितीचा आहे? बघ मी रेपिटेशन काउंट करतोय. नेक्स्ट टाइम डिस्टर्ब करशील ना तर डंबलच्या ऐवजी तुला उचलीन. मी तयारी करतोय मुंबई श्रीची. काय आहे श्री? अगं आई शपथ, ट्रेडमिल इतकं भारी आहे ना, म्हणजे हे ट्रेडमिलचं मशीन इतकं मल्टीपर्पज आहे ना की मी लिटरली म्हणजे सिरीज कंप्लीट करू शकते अगं इकडे. प्लस ना इकडे कोल्ड्रिंक आणि बर्गर ठेवायला पण एकदम भारी वेगळी जागा आहे. फक्त एक काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, तिची समोरची स्क्रीन आहे ना त्याला फक्त पेअरिंग नाही सापडते ब्लूटूथचं. एकदा ते मिळालं ना की मी अशी समोरच्या टीव्हीवर सिरीज बघू शकेन. भारी आहे ग हे, फार मल्टीपर्पज आहे. बरं चल मी ठेवते, मला सिरीज कंप्लीट करायची आहे. हां चल, बाय बाय बाय. यो हाय. किती मिनिटं आहेत? आहे. चल ना लुडोचा गेम टाकू. हलके हे पण 5. हे तर मी झाले होते तेव्हा एवढी होते. वॉट एव्हर. अरे पकडा पकडा, अरे डंबेल जड झाली यार. हळू.
अहो काकू, काकू नाही म्हणजे अन्विता, हा 1 किलोचे डंबेल्स मी चौथीत उचलायचो. इतका का आवाज काढतेस? कारण मला सांगितलं की सरांना फॉलो कर, सर असंच करत होते. अगं तुला सरांचा आवाज फॉलो नाही करायचा आहे, त्यांचा फॉर्म फॉलो करायचा आहे. तू सरांना तुझा फॉर्म दाखव. ऐक ना, कोणाला दाखवायचा आहे फॉर्म? चल लेट्स ट्राय करू. रोस्टेड की फ्राईड? तुला ना फक्त खायचं सुचतं. अगं स्कॉट हा स्कॉच म्हणजे काय? अगं उठा बशा. अच्छा, मग उठा बशा म्हणायचंच ना. अगं माझं अख्खं शालेय जीवन हे उठा बशा करण्यातच गेलं, कारण मी कायम उशिरा पोचायचे शाळेत. पण काय होतं माहितीये का, उठा झालं ना तर बशा होत नाही, आणि बशा झालं तर उठा होत नाही, आणि मग हशा होतो. अगं गेली. हे सगळे माझ्याकडे असे का बघताय? ईश. अच्छा, असं होतं व्हय. तुमको किसी ने पनिश किया है क्या वर्कआउट करने के लिए? नाही, ते वजन कमी करायचं. हाय. हाय. एक सांगू? बोलो. तुम्ही खूप सुंदर आहात आणि एकदम फिट आहात. आय विश मी पण तुमच्यासारखी असते. सेम पिंच. आई विश मैं तुम्हारी तरह होती. क्यों? सोचो. तुम्हाला जर जिम एक दंतकथा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आसोवाला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, आणि J9 फिटनेसचे आमचे लाडके जितेश वडके दादा, म्हणजे या जिमचे सर्वेसर्वा, यांचे मनापासून आभार. अन्विता, हे जिम माझं आहे, म्हणजे इथे मी वर्कआउट करायला येणं अपेक्षित आहे. इथला मी मेंबर आहे. तू रोज येतोस? यायला हवं खरं तर. त्यामुळे तू जी आज भूमिका केलीस ती भूमिका माझी होती, म्हणजे हे माझं बायोपिक होतं. किंवा इथल्या जे व्हिडिओ बघणाऱ्या लोकांना वाटेल की माझंही बायोपिक आहे. त्यामुळे करेक्ट. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ एकंदरीतच वर्कआउट झाला आहे तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि समीर दादा, मी काहीतरी ठरवलंय. काय ग? ठरवलंय मी काहीतरी. काय ठरवलंय? अगं ऐक ना, हिचं काय ठरतंय मला माहित नाही. आपण ते पुढल्या भागात बघूया. तुम्ही त्याआधी बघा डायट एक दंतकथा, हा बघा जिम एक दंतकथा, आणि मग पुढला भाग बघूया त्यात काय घडतंय मला माहित नाही. तोपर्यंत आसोवा बघत राहा, सबस्क्राईब करा आपली सोशल वाहिनीला. मी आलोच. अन्विता, मी ठरवलंय. ही बहुतेक खात बसले पुन्हा. मी ठरवलंय. आपली सोशल वाहिनी.